मेहता का उल्टा चश्मा। शेठजी काय करतात काय शेठजी? बस बसून फक्त पैसे कमवतात ना? मेहनत तर आपण करतो आपण. काय रमेश त्याच्या शेठजी बद्दल असं बोलला? हो नट्टू काका, पण मी पण रमेशला सांगून टाकलं, ए रमेशिया, तुला काय माहित आहे रे, बिझनेस चालू करण्यासाठी शेठ लोकांना किती सारे पैसे व्याजाने उचलावे लागतात, किती मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि त्यानंतर ही बिझनेस चालेल की नाही याची काही गॅरंटी नाही. फायदा झाला किंवा नुकसान, स्टाफला तर दर महिन्याला वेळेवर पगार द्यावाच लागतो. वरून बिझनेस चालवण्याचा खर्च तो तर आहेच की, आणि जर कोणत्या पार्टीने पेमेंट अडकवलं तर ते नुकसान देखील वेगळं. राईट. अरे आपल्या डोक्यावर जितके केस आहेत ना, त्यापेक्षा जास्त शेठ लोकांच्या डोक्यावर टेन्शन असतं. वाह बाघा, वाह. शाबास बागा, शाबास. एक स्टाफ असून सुद्धा शेठ लोकांची व्यथा काही व्यक्त केलीस तू. मी तर म्हणतो की तू शेठ लोकांवर एक पुस्तक लिही आणि त्यात सगळ्यात पहिलं वाक्य हे लिही की जर शेठ बनून पैसे कमवणं इतकं सोपं असतं तर आज दुनियात कोणी नोकरी केलीच नसती. प्रत्येक जण शेठ बनून फिरला असता. बरोबर आहे शेठजी. वाह वाह बागा, मजा आली. जबरदस्त जबरदस्त गोष्ट बोललास तू. थँक्यू शेठजी, थँक्यू व्हेरी मच. अरे थँक्यू तर मी बोललो पाहिजे. बोल बोल बागा, बोल काय पाहिजे तुला? अरे नाही शेठजी. अरे बागा, शेठजी खुश होऊन तुला विचारतायत तर मागून घे. अशी संधी पुन्हा पुन्हा नाही येणार, मागून घे. मग बोल बोल, अरे माग काय पाहिजे तुला? हा, चहा, कॉफी, ज्यूस, सँडविच, गुजराती थाळी? नाही थँक्यू शेठजी. तुमच्या मनात माझ्याविषयी प्रेम आणि सन्मान आहे, बस एवढंच खूप आहे माझ्यासाठी शेठजी. हो हो हो, किती चांगलं आहे. नड्डू काका, एक काम करा, बागाला नंतर एक फालुदा खायला द्या आणि तुम्ही पण एक खा. हा थँक्यू शेठजी. हा बोल दया. हा टपूचे पप्पा काय करताय? कामाला लागा. हो जातो. चल आपण नाही इथे खाऊ. मी बस दुकानात आहे. बोल, का फोन केलास? असंच फोन नाही करू शकत, मी तुमची धर्मपत्नी आहे. हे? हो, बरं झालं तू मला आठवण करून दिलीस, कारण मी तर विसरलो होतो की माझं लग्न झालेलं आहे आणि माझी एक धर्मपत्नी पण आहे. छान हा, छान हा. तसं टपूचे पप्पा, मी आजच कुठेतरी वाचलं होतं की नवरा बायकोने दिवसभर फक्त कामाच्या गोष्टीच नाही बोलायच्या, दिवसातून 3 वेळा हसणं, मस्करी आणि प्रेमाच्या गोष्टी पण केल्या पाहिजेत. त्याने काय होतं की त्यांच्यामध्ये प्रेम वाढत जातं. हो, बरोबर आहे. चल आता बाकीची मस्करी आणि बाकीच्या प्रेमाच्या गोष्टी घरी येऊन. आता मला जरा काम करू दे. काही काम असेल तर बोल. टपूचे पप्पा, सकाळी तुम्ही नाश्ता न करताच निघून गेलात, तर मी विचार केला की आज दुपारी तुमच्या आवडीचं जेवण बनवावं. मग बोला, तुम्हाला जेवणात काय खायला आवडेल? अगं राहू दे ना, जेव्हा पण तू मला विचारतेस काही जेवायला आवडेल तेव्हा मी तुला जे सांगतो ते तर तू बनवतच नाहीस. तू जे आधी ठरवलं असशील तेच तू बनवून खायला घालतेस. नाही टपूचे पप्पा, खरंच आज तुम्ही जे बोलाल ना, मी तेच जेवण बनवेन. खरंच? हो महाराजा, तुम्ही हुकूम तर करा, बोला. तर ठीक आहे, एक काम कर, तू आज भरलेली वांगी आणि मिरचीची भाजी बनव. ठीक आहे. नाही, पण ते वांग आणि मिरची तर घरात नाहीये. का, कुठे गेले? सोड, घरी चणे आहेत की ते पण बाहेर गेले आहेत? नाही, चणे आहेत, घरीच आहेत. हा तर मग बस चण्याची भाजी बनव. ठीक आहे. नाही टपूचे पप्पा, सॉरी, कारण चणे बापूजींना आवडत नाही. ओहो, तर हा, मेथी पनीर बनव. मेथी पनीर? हो. पनीरची भाजी तर परवाच बनवली होती टपूचे पप्पा. दया, तू परत माझ्या मेंदू बरोबर पहिल्यासारखेच खेळ तर खेळत नाही ना? अरे नाही, मी खरंच बोलते. तुम्ही जे बोलाल ना, मी तेच बनवेन. बोला. अगं काय जे बोलाल तेच बनवेन? कधीपासून बोलतो तर आहे, सगळं नाही म्हणून सांगितलंस. नाही, खरंच आज तुम्ही जे बोलाल ना,
तर ठीक आहे, मग आता मला अजून काही नाही ऐकायचंय. तू उंधियापुरी बनव, बस संपला विषय, संपला. काही बोलू नको, तू बनवशील बस. ठीक आहे. पण सॉरी टपूचे पप्पा, बापूजींनी सांगितले की आज चपाती आणि टोमॅटोची भाजी बनव. दया, जर ठरलेलंच आहे की काय जेवण बनवायचंय तर मग मला फोन करून त्रास का देतेस? अरे टपूचे पप्पा, मी तर मस्करी करत होते. बापूजींनी असं काहीच सांगितलं नाही. लुच्ची. बघा, आजच्या दिवसाच्या 3 गमती तर झाल्या. आता 3 प्रेमाच्या गोष्टी उंदियो खाल्ल्यानंतर करूया. तर चला, आता मी तुमच्यासाठी चटाकेदार उंदियो, पुरी, चिरा भात आणि फोडणी दिलेली कढी बनवायची तयारी करते. ठीक आहे, चालेल? अगं चालेल काय, धावेल. पण बघ दया, हा? तुला माझी जेवणाची कमजोरी चांगलीच माहित आहे. बघ, माझं मन आतापासूनच उंधियापुरी खायला खूप आतुर आहे. प्लीज वेळेवर मला उंधियापुरी पाठवून दे, सगळं जेवण पाठवून दे. त्यात काही गडबड करू नको प्लीज. अरे माझे उंदियो राजा, तुमची ही पुरी वेळेवर तुम्हाला उंदियो पुरी पोचवेल. बस आता तुम्ही एक छोटंसं काम करा. 12 वाजेपर्यंत बागा भाऊंना टिफिन घ्यायला घरी पाठवून द्या. तुम्ही बिलकुल काळजी नका करू. मी आत्ताच मुन्ना बरोबर त्याच्या बाईक वरून जाईन आणि पटापट टिफिन घेऊन परत येईन. कोण मुन्ना? कोण? माझा मित्र. इथेच गल्लीच्या नाक्यावर त्याचं लस्सीचं दुकान आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. बघ बागा, मी बँकेत जाणार आहे, तर जोपर्यंत मी आपलं काम संपवून इथं दुकानात परत येईन ना, तोपर्यंत टिफिन इथे हजर पाहिजे. हो हो, आणतो ना शेठजी. शाबास. मग मी, तू आणि नटू काका तिघं मिळून करू उंधियू पार्टी. काय खास आहे सुनीता? आज टोमॅटो तर खूप फ्रेश वाटतंय. हो ना, रस्ता बबिताजी मस्त पाण्याने धुतलेत. आणि हे कारलं? हो हो, ते पण धुतलेत. आणि वांग धुतलंय. फ्लावर हो धुतलेत ते पण. तोडले. धुतलेत. तुझा नवरा? हो हो, त्याला पण धुतले. काय कोमल बहिणी, तुम्ही पण मस्करी करत राहता. अच्छा सुनीता, मला ही आणि ही भाजी, ही हे सगळं अर्धा किलो दे. हं? ठीक आहे बहिणी. शिवाचे दया वहिनी, इतकी सारी भाजी? पाहुणे येणार आहेत का? नाही, ते आज मी टप्पूच्या पप्पांसाठी स्पेशल उंदियो बनवणार आहे. तुम्ही उंधियो मध्ये या सगळ्या भाज्या टाकता? रसून वहिनी, उंदियो मध्ये ना वालोद, सुरती पापडी, कच्चं केळं, टमाटो आणि ते रवैया अशा खूप साऱ्या भाज्या असतात. आणि मेथीचे मुठे पण घालतात. मस्त लागतात. आणि वरून दया वहिनींची हातांची जादू. आज तर जेठा भाऊ अगदी खुश होऊन जातील, हो ना? आज तर जेठा भावांकडून तुम्हाला संध्याकाळी गिफ्ट पक्कय. हो हो, नक्की नक्कीच. हे घ्या दया बहिणी. हा, दे लवकर दे, लवकर दे. हे घे पैसे. हं? चला तुम्ही बोलत बसा, मी तर निघते, मला घाई आहे. हा, हो हो. चली मैं चली उंदियो बनाने. हो, हो. मैं चली. एक दया वहिनी, ऑल द बेस्ट. ऑल बेस्ट. दया वहिनींना ऑल द बेस्ट ची काय गरज आहे? उंधियो बनवणं तर दया वहिनींसाठी डाव्या हाताचा खेळ आहे. कोमल वहिनी एकदम बरोबर बोललात. पण इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा दया वहिनींनी काही खास बनवण्याचा प्रयत्न केलाय, तेव्हा तेव्हा कोणता तरी हंगामा नक्कीच झालाय. दया वहिनी, तुम्हीच आठवा, जेव्हा जेव्हा तुम्ही जेठा भाऊंसाठी काहीतरी स्पेशल बनवलं ना, तेव्हा काही ना काही गडबड झाली की नाही. म्हणूनच यावेळी मनापासून ऑल द बेस्ट. थँक्यू. चला मी निघते. हा, हो हो, बाय. देवा, दया वहिनीच्या उंदियो प्रोग्राम मध्ये काही गडबड नको व्हायला. हाय. वा, बघ, तुझ्या जावई बापूसाठी उंदियो बनवण्याची तयारी चालू आहे. हा. हा? नाही. हो आई, आज तर असं उंदियो बनेल ना की तुझे जावई बापू पोटात चाटत राहतील. एक मिनिट. फोन चालू ठेव, एकच मिनिट. हा, ते पण घातलं. एक मिनिट. आई, टाकली केळी, वांग, सगळे मसाले घातलेत मी. एक मिनिट, थोडा मसाला घालायचा बाकी. एक मिनिट. मीठ टाकते.
करते हं. एक मिनिट हं, आई. हो, आई. हो हं. न्या, 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 न्या. बरोबर बरोबर. आई टिंक टकर 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 टिंक टकर 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 टिंक टकर टकर. आई उंदीरचा काय मस्त वास येतोय. काय विचारूच नकोस आई. आई माझ्या मनात तर असं ते की जर मला मुंबईतून फोटोसारखा तुला हा सुगंध पण पाठवता आला असता ना तर काय मजा आली असेल. अगं आई भरपूर उंदीर बनवलाय. नाही ते काय टपूच्या पप्पाने सांगितले की जेव्हा पण स्वादिष्ट स्वयंपाक बनवशील ना तेव्हा जास्त स्वयंपाक बनव म्हणजे काय की रात्री पण खाऊ शकतो. नाही आता तयार होईल उंदिओ. चल आई मी आता फोन ठेवते. हा बाई बाय बाय. हॅलो हा वीरा बोल बोल कसा आहेस तू. मी मस्त मजेत आहे बोल. अरे तुला कसं कळलं की मी उंदिओ बनवलाय. अच्छा आईने सांगितलं. वीरा एक मिनिट हा फोन चालू ठेव. एक मिनिट हा वीरा फोन चालू ठेव. जरा उंदिओ चॉक करते. थोडं चॉक करत तर राहावं लागते ना. हा वीरा मी काय म्हणते तू आत्ताच्या आता अहमदाबादवरून निघ मुंबईला येण्यासाठी. रात्री बनते तर पोहोचशील पण एकत्र बसून उंदिओ खाल्ला ना तर उंदिओची चव ना आणखीनच वाढेल. मी काय म्हणते आता तू जेव्हा मुंबईत येशील ना तेव्हा मी तुझ्यासाठी उंदिओ बनवून ठेवेन. मी काय म्हणते हा ऐक ना आता मला पुरी आणि बाकीचा स्वयंपाक पण करायचंय. 12 वाजेपर्यंत तर बागाभाऊ टिफिन घ्यायला येतील पण. हॅलो वीरा मी ना नंतर फोन करते. हा हा बाय बाय. टपूचे पप्पा तर आज खुश होतील. उंदिओचा काय सुगंध येतोय. वा 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 किती मस्त सुगंध येतोय. कोमल असं वाटतं की कोणाकडे तरी स्पेशल डिश बनते. हो सुगंध तर एकदम मस्तच येतोय. हा चल चल कोमल हो लवकर मला काहीतरी खायला दे. चालून चालून माझी हालत खराब झाली आणि मला जोरदार भूक लागली आहे. मी हाच विचार करत होते की तू अजून हा डायलॉग कसा नाही बोललास. आपण बाहेर कुठेही गेलो तरी कंपाऊंड मध्ये आला बरोबर तू हा डायलॉग बोलतोस. कोमल आता भूक लागल्यावर हेच बोलणार ना. हाय हाय वाटतंय की मिस्टर अँड मिसेस हाती कुठेतरी फिरायला गेले होते. हा नाही नाही बबिताजी आमच्या एका नातेवाईकाच्या घरी पूजा होती तर तिकडूनच येतो आहोत. ओके आणि येता येता एवढ्या थंडीतही हंस फक्त 10 ग्लास ज्यूस प्यायलाय. 10 ग्लास घाई होती ना यायची नाहीतर 20 ग्लास तर प्यायलोच असतो मी. 20 ग्लास अरे मस्करी करतोय. अरे हा सुगंध तर वाढतच चाललाय. काय कमालीचा सुगंध आहे. हो हाती भाऊ ते ऍक्च्युली दयावहिनी आज स्पेशल उंदिओ बनवते तर हा सुगंध त्याचाच आहे. उंदिओचा सुगंधच एवढा मस्त येतोय तर उंदिओ किती टेस्टी बनला असेल ना. हंस आज दया वहिनींनी जेठा भाऊंसाठी स्पेशल उंधियो बनवलाय. हो आणि थँक गॉड की आज उंदिओ वेळेवर बनला. हो ना. आता काही गडबड न होता वेळेवर जेठा भाऊंना टिफिन मिळाला ना तर दया वहिनी रिलॅक्स होती. ऍब्सोल्युटली तशी मला खात्री आहे की आज काही गडबड नाही होणार. हो चला, मी हो तुम्हाला नंतर भेटते. ओके ओके बाय. बाय. अरे हंस कुठे चाललायस. जेठा भाऊंच्या घरी. का कोमल काय आहे ना हा उंदिओचा सुगंध माझ्या मनात भरलाय आणि जोपर्यंत मी उंदिओ खात नाही ना माझ्या मनाला शांती नाही मिळणार म्हणून मी जातो. पण हंस असं सरळ कोणाच्याही घरी जेवायला जाऊ नये. कोणाच्याही अगं जेठाभाऊ आणि दयावहिनी आपलीच माणसं आहेत आणि आपल्या लोकांकडे कसली लाज. मी तर जातोय कोमल बाय. गुलाब नो छो. दयावहिनी हा तर हाती भाऊंचा आवाज आहे. दयावहिनी कोमल तू टेन्शन नको घेऊ. दयावहिनी नाराज नाही होणार. हा
बरोबर बोललात हाती भाऊ. मी कधीच नाराज नाही होत. आणि तसंही माझी आई नेहमी म्हणते की बाळा दया, आयुष्यात काहीही झालं तरी नाराज कधी होऊ नको आणि कोणाला नाराज पण करू नको. बरोबर बोललात. अरे कोमल वहिनी, हाती भाऊ तुम्ही उभे का आहात? बसा ना. नाही इथेच ठीक आहोत दया वहिनी. वा 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 वा. हंस कोमल वहिनी, तुम्ही हाती भाऊंना बोलू द्या ना. काय झालं हाती भाऊ? दया वहिनी तुम्ही उंधियो बनवलाय ना. पूर्ण कंपाऊंड मध्ये खाली सुगंध पसरलाय. त्या सुगंधानेच तर मला ओढून आणलं. हो, ते टपूच्या पप्पांच्या स्पेशल फरमाईश आली आहे उंधियो बनवण्याची, म्हणून आज उंधियो बनवलाय. खूप चांगलं केलं दया वहिनी. लवकर मला उंधियो टेस्ट करायला द्या ना. माझ्याच्याने राहवत नाहीये. हंस, अरे काय समोरून उंधियो मागतोयस? कोमल तू केव्हापासून काय हंस हंस करते? दयावहिनी माझ्या छोट्या बहिणीसारख्या आहेत. मी न लाजता त्यांच्याकडून काही मागून खाऊ शकतो. काय दयावहिनी? हो हो हाती भाऊ, तुमचा पूर्ण हक्क आहे. कोमल वहिनी, तुम्ही आमच्या बहिणी भावाच्या मध्ये पडू नका. हा हाती भाऊ, उंधियो एकदम तयार आहे. बस तुम्ही थोडा वेळ बसा, मी गरमागरम पुऱ्या बनवून आणते. नाही दयावहिनी, तुम्ही फक्त उंधियो द्या. मी घरी पराठ्यांसाठी पीठ मळून ठेवलंय. दयावहिनी तुम्ही पुरी बनवायचं टेन्शन नका घेऊ. कोमल पराठे बनवेल. फक्त तुम्ही लवकर उंधियो द्या. ठीक आहे, आता आणते हा उंधियो. थँक्यू. काय कमालीचा सुगंध येतोय ना कोमल. तू पण दयावहिनींसारखं उंधियो बनवायला शिक ना. तुझं जर चालेल ना तर तू मला दुनियाभरच्या डिशेस शिकायला सांगशील. मग शिकायला प्रॉब्लेम काय आहे? शिक ना. पण सध्या दयावहिनींकडून कमीत कमी गुजराती डिशेस तरी बनवायला शिक. जसं की उंधियो, डाळ ढोकली, ठेपला. हे घ्या हाती भाऊ, गरमागरम उंधियो तयार आहे. तुमच्या तिघांसाठी उंधियो पॅक केलाय. अरे? हे घ्या हाती भाऊ, गरमागरम उंधियो तयार आहे. तुमच्या तिघांसाठी उंधियो पॅक केलाय. अरे तिघांसाठी? कोमल तू तर नाही खाणार आहेस ना? हंस, अगं मस्करी करतोय. चल एखादा चमचा चाखून बघ. हं? सॉरी दयावहिनी, हंसने तुम्हाला. अहो, कोमल वहिनी, तुम्ही फॉर्मॅलिटी का करताय? फॉर्म्युलेटरी? ओह, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युलेटी म्हणायचंय. हा. हा कोमल मी काय म्हणतो, संध्याकाळी दयावहिनींना टिफिन परत देऊन टाक. आणि म्हणतात ना की डबा रिकामा परत देत नाही. चांगलं नसतं ते. तर काहीतरी चांगली डिश बनव ना आणि यात भरून दे आणि मला दे. मी त्यांना परत द्यायला येईन. अच्छा, तू टिफिन परत द्यायला येशील ना तर रिकामा टिफिनच परत देशील. सॉरी हंस, मस्करी करत होते. नाही तू एकदम बरोबर बोलतेस. असं होऊ शकतं. फुल चान्सेस आहेत. तर तूच ये परत द्यायला. ओके, हा. थँक्यू दयावहिनी. बाय. बाय. आता मी स्वतःला चल थांबवतो. आता हंस. नाही खरं तूच ये परत द्यायला. काय हंस तू अरे पण, चल ना. नाही. ओहो, बागा भाऊ येतच असेल. पुरी आणि बाकीचा स्वयंपाक फटाफट बनवते. मुन्ना तू गाडी फिरवून ठेव हा. मी लगेच शेटजींच्या घरून त्यांचा टिफिन घेऊन येतो. हा बघा भाऊ. गरम उंधियो, पुरी, जिरा भात आणि फोडणी दिलेली कढी तयार आहे. आता बागा भाऊ येतील, त्यांना टिफिन दे आणि टप्पूचे पप्पा मजेने हे गरमागरम जेवणावर राव मारतील. मज्जा येईल. बस काही गडबड नाही झाली पाहिजे. शेठानीजी नमस्कार. हो, नमस्कार बागा भाऊ, या या. बघा टिफिन तयारच आहे. हा टिफिन टप्पूच्या पप्पांसाठी आहे आणि हा टिफिन नट्टू काका आणि तुमच्यासाठी आहे. थँक्यू शेठानीजी, थँक्यू. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता आणते. हं? शेठानीजी चहा नाश्ता नको, चांगला मुहूर्त घेऊन या ना. चांगला मुहूर्त? टिफिन घेऊन जाण्यासाठी चांगला मुहूर्त पाहिजे? नाही शेठानीजी, टिफिन घेऊन जाण्यासाठी चांगला मुहूर्त नाही. माझं आणि बावरीजींचं लग्न लावून देण्यासाठी चांगला मुहूर्त. ओ, अच्छा. काही चांगलं नाहीये शेठानीजी. आता तर ते कुमुहूर्त म्हणजेच ते अशुभ मुहूर्त पण निघून गेलेत आणि चांगले मुहूर्त आले आहेत. शेठानीजी आता तरी माझ्या आणि बावरीजींचा काहीतरी विचार करा तुम्ही. होणार, तुमचं लग्न नक्की होणार. काय आहे की मला एकाच मांडवात 2 लोकांचं लग्न लावायचंय. हो आम्ही दोघे येऊ, मी आणि बावरीजी. नाही बागा भाऊ, म्हणजे
तुमचं आणि बावरीबेनचं लग्न तर नक्कीच आहे. बस पोपट भाऊंना त्यांची होणारी पत्नी मिळाली ना तर तुमचं सगळ्यांचं लग्न एकाच मांडवात करून टाकू. म्हणजे मला कितीतरी वर्ष वाट बघावी लागणार. अहो नाही नाही बागा भाऊ, माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की पोपट भाऊंना कोणीतरी चांगली मुलगी लवकर मिळाली ना तर तुमचं सगळ्यांचं लग्न एकाच मांडवात करू. तसे तुम्हाला आणि बावरीबेनला लग्नासाठी जास्त वाट बघायची गरज नाहीये. लवकरच लग्न लावून देऊ तुमचं. थँक्यू शेटानीजी, थँक्यू व्हेरी मच. आता मी निघू. हो तुम्ही लवकर जा. टपूचे पप्पा उंदीपुरीची आतुरतेने वाट बघत असतील. द्या ना द्या ना. खूप वजन आहे ना म्हणून. हा बघा भाऊ, टिफिन जरा सांभाळून घेऊन जा. हा हो निघतो मी. हा थँक्यू. हो शेटानीजी. बाय बाय. मुन्ना चल 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 लवकर काढ. बागा भाऊ, हं? टिफिन जरा बरोबर पकडा. बघा रस्त्यात कुठे पडू देऊ नका. आणि भाऊ तुम्ही जरा ठीक प्रकारे सांभाळून चालवा. हा तुम्ही काळजी नका करू शेठानीजी. हा टिफिन सही सलामत शेटजींपर्यंत पोहोचवतो आम्ही. हा. चल मुन्ना. एक मिनिट थांब. अरे. चल निघूया. येतो शेठानीजी. बाई हळू हळू सांभाळून जा. हा टिफिन हळू जा. क्या बात आहे दयावहिनी, उंधियोचा सुगंध तर खूप छान येतोय. थँक्यू अंजली वहिनी. तसं आता तुम्ही रिलॅक्स आहात ना? तुम्ही वेळेत उंधियो बनवलात, बागा भाऊ वेळेत टिफिन घेऊन गेले. आता फटाफट जेठाभाऊ उंधियो खातील. सगळं काही एकदम बरोबर, कोणतीच गडबड नाही. सर कुरिअर. हो. पाणी हवंय का? नो थँक्यू सर. वेलकम. नमस्कार हाती भाऊ. नमस्कार अंजली वहिनी. हाती भाऊ तुम्ही उंदियो खाल्लात का? नाही उंदिओ खायला बसतच होतो की हा कुरिअर वाला आला. बस आता जाऊन खाणारच आहे. हा ठीक आहे. तुम्ही पोट भरून उंदियो खा आणि कमी पडला तर मला फोन करा. मी फटाफट तुम्हाला द्यायला येईन. थँक्यू दया वहिनी, थँक्यू. हो कमाल आहे कमाल आहे. आता तर माझ्याच्याने राहावत नाहीये. कोमल कुठे आहेस तू? लवकर पराठा घेऊन ये. माझं तोंड आणि हा उंधियो यांचं मिलन होऊन जाऊ दे. हा घे गरमागरम पराठा. सुरू कर चल. कोमल हा क्षण माझ्या आयुष्यातील यादगार क्षणांपैकी असेल. जेव्हा पण खातोस ना तो क्षण तुझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणून जातो. कोमल असं काही नाहीये. आपलं लग्न पण माझ्या आयुष्यातील यादगार क्षणांपैकी एक आहे. हाऊ स्वीट. किती व्हरायटीचं जेवण बनवून घेतलं होतं ना. आणि रसगुल्ले म्हणजे तसे रसगुल्ले तर पुन्हा कधी खायलाच नाही मिळाले. हंस काय कोमल तू आता डिस्टर्ब नको करू. मला उंदिओ खाऊ दे. काय झालं? जेवणात खडा आला का? नाही तू टेस्ट करून बघ ना. ओ गॉड, जेवणात तर जरा जास्तच मीठ पडलंय. अरे हा तर टिफिन दयावहिनी जेठाभाऊंसाठी पाठवणार होती. ज्याची भीती होती तेच झालं. बागाभाऊ टिफिन घेऊन गेले तर नसतील ना? माहित नाही. कोमल इतकं मीठ असलेला उंदिओ मी कसं खाणार? तू एक काम कर, मला थोडं दही आणून दे. मी यात मिक्स करतो. थोडी उंदिओची टेस्ट कमी होईल पण मला चालेल. हो हंस, मला प्लीज 2 मिनिटं दे. मी दयावहिनींना फोन करून सांगते. त्यांना कदाचित माहित सुद्धा नसेल की मीठ जास्त झालंय. प्लीज. बागा भाऊ आत्ता दुकानात पोहोचतील आणि उंदियो बघता क्षणी टप्पूचे पप्पा उंदियोवर तुटून पडतील. पहिला घास खाल्ल्याबरोबर मला फोन करतील. वा दया वा, काय उंदियो बनवलास? केस रोपडी गयो दया. अरे बागा भाऊ एवढ्या लवकर पोहोचले पण दुकानात. हा बोला टप्पूचे पप्पा, कसा वाटला उंदियो? दयावहिनी मी बोलते. कोमल. कोमल वहिनी सॉरी बोला बोला. ते हाती भाऊंना उंदियो आवडला हे सांगायला मला फोन केलात ना? ऍक्च्युली दयावहिनी. बोला बोला कोमल वहिनी. तुमच्या आवाजावरून तुम्ही थोड्या टेन्शन मध्ये वाटताय. ऍक्च्युली दयावहिनी तुम्ही जो उंदियो बनवलाय ना त्यात मीठ डबल झालंय.
आता काय कोमल वहिनी, तुम्ही मस्करी तर नाही करत आहात ना? दया वहिनी, या बाबतीत मी तुमची मस्करी कशी करू शकते? तुम्ही जेठाभाऊंसाठी टिफिन पाठवणार होतात ना, म्हणून मी लगेचच तुम्हाला फोन करून सांगितलं. थँक्यू, मी तुम्हाला नंतर फोन करते हा. हो हो. खरंच उद्योगमध्ये मी 2 वेळा मीठ टाकलंय. दया, तुझ्याकडून अशी चूक कशी झाली? बिचारे टपूचे पप्पा स्वादिष्ट लाजवाब उंदीव खायला आतुर झाले असतील आणि असा खारा उंदीव खाऊन ते बिचारे रागाने लाल लाल होतील. आहा, कढी पुरी आणि माझा आवडता उंदियो. आता तर मज्जा येईल. दया, तू दया नाही, निर्दया आहेस, निर्दया. स्वप्न तोडू स्वप्न तोडू? नाहीतर काय. आधी स्वादिष्ट उंदियोची स्वप्न दाखवतेस आणि नंतर स्वादिष्ट उंदियो नाही, खारा खारा खारट उंदियो पाठवतेस, ज्याचा मी एक घास पण नाही खाऊ शकत. आणि माझं स्वादिष्ट उंदियो खाण्याच्या स्वप्नाचे तुकडे तुकडे होतात. मग झालीस ना स्वप्न तोडू. सॉरी. अरे काय सॉरी, काय सॉरी? प्रत्येक वेळी तू असं करतेस. प्रत्येक वेळी मला स्वादिष्ट स्पेशल जेवणाचं स्वप्न दाखवतेस आणि मग प्रत्येक वेळी काही ना काही गडबड करतेस, ज्याच्यामुळे तुला माहित आहे माझं फक्त स्वादिष्ट जेवण जेवायचं स्वप्नच नाही तुटत, तर माझं तोंड आणि माझं पोट पण तुटतं. सॉरी सॉरी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. टपूचे पप्पा, आता पुन्हा माझ्याकडून अशी चूक नाही होणार. ते तर मला पण माहित आहे की पुन्हा तुझ्याकडून अशी चूक कधीच नाही होणार. काय हो हो, पुन्हा मी तुला स्वादिष्ट स्पेशल जेवण बनवण्याची संधी देईन तेव्हा तू परत चूक करशील ना. दया, आज नंतर तू कधीही माझ्यासाठी काहीही स्पेशल जेवण नाही बनवायचं, नाही बनवायचं, नाही बनवायचं. बनवायचं म्हणजे बनवायचंय? अगं, तू नाही बोललीस तर पुढचं मी बोललो बनवायचं, म्हणजे नाही बनवायचं. नाही 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 नाही, हे काय झालं? दया, अशी चूक कशी झाली तुझ्याकडून? कशी झाली? कशी कशी? बरोबर, मी आई आणि सुंदर वीरा बरोबर फोनवर बोलत होते, तेव्हाच मी चुकून 2 वेळा मीठ टाकलं होतं. बरोबर बोललं गेलं, महत्वाचं काम करताना फोनवर बोलायचंच नाहीये. आणि मी फोनवर बोलले. गोकुळधाम सोसायटी मधल्या माझ्या बहिणी तर बरोबर बोलतात. जेव्हा पण मी टपूच्या पप्पांसाठी काही स्वादिष्ट जेवण बनवते तेव्हा काही ना काहीतरी गडबड नक्कीच होते. आणि टपूचे पप्पा पण बोलत होते की दया, काही पण गडबड नाही झाली पाहिजे. आणि झाली गडबड. गडबड झाली. काय करू माताजी? हा असा खारट उंदीव टपूच्या पप्पांपर्यंत नाही पोहोचला पाहिजे. प्लीज प्लीज. बरोबर, बघा भाऊ अजून पोहोचले नसेल, रस्त्यातच असेल. त्यांना फोन, त्यांचा फोन मोबाईल मध्ये. हा बघा भाऊ, फोन उचला, फोन उचला. फोन का नाही उचलत आहे? वाटते बाईकवर असतील म्हणून त्यांना ऐकू येत नसेल. फोन उचला बागा भाऊ, प्लीज. अरे भाऊ, काय करताय तुम्ही? रोड क्रॉस करताना मोबाईलचा वापर नाही केला पाहिजे. आता आमचं ऍक्सिडेंट झाला आणि टिफिन पडला असता तर? सॉरी भाऊ. काय सॉरी सॉरी बोलता तुम्ही? अरे काय झालंय या माणसांना? चल मुन्ना चल, कमालची माणसं आहेत ही. थँक्यू.
अरे माय बागा बॉय, टिफिन घेऊन आलास? हो नट्टू काका, गरमागरम उंदियो पार्टीसाठी तयार. हा बोला शेठानीजी. अच्छा बागा भाऊ, मला हे सांगा, तुम्ही दुकानात पोहोचलात? हं. जेवायला सुरुवात केली? नाही नाही शेठानीजी, जस्ट दुकानात पोहोचलो आणि तुमचा फोन आला. अच्छा बागा भाऊ, तुम्ही मला हे सांगा की टपूचे पप्पा काय करतायत? एक मिनिट हा शेठानीजी. नट्टू काका, शेठजी बँकेतून परत आले का? नाही, अजून आले नाहीयेत, येतच असतील. ओ अच्छा अच्छा. हा शेठानीजी, हा. ते शेठजी बँकेतून अजून आले नाहीयेत, बस येतच असतील आणि आल्यावर लगेच बोलतील, बागा टिफिन घेऊन आलास? हुश, उंदियोची एकदम भूक लागलीये, चल चल लवकर जेऊया आपण. अरे पण बागा भाऊ, तुम्ही टपूच्या पप्पांना टिफिन खायला देऊ नका. काय? नाही दया नाही, उंदियो खारट झालंय हे त्यांना नको सांगूस. ते टपूच्या पप्पांना कळलं तर माहितीये ना ते काय करतील. हा, मी फटाफट दुसरा उंदियो बनवून दुकानात पोहोचवते. शेठानीजी, बागा भाऊ, तुम्ही टपूच्या पप्पांना टिफिन खायला देऊ नका बस. पण शेठानीजी, शेठजी आमचे शेठजी आहेत आणि आम्ही शेठजींना कसं थांबवू शकतो? आणि जर शेठजींनी आमच्या हातून टिफिन ओढून पण घेतला तरी पण आम्ही त्यांना काही बोलू शकत नाही, कारण ते आमचे शेठजी आहेत. तर तुम्ही बागा भाऊ बघा, तुम्ही टपूच्या पप्पांना टिफिन खायला देऊ नका प्लीज. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला माझी शपथ आहे बागा भाऊ. अरे शेठानीजी, हे तुम्ही कोणत्या धर्मसंकटात टाकलत मला. पण आता जर तुम्ही शपथ दिलीच आहेत तर आम्ही शेठजींना टिफिन खायला तर काय स्पर्शही करू देणार नाही. थँक्यू बागा भाऊ, थँक्यू. फोन ठेवते हा. हो शेठानीजी, ठेवतो मी. काय झालं बागा बॉय? व्हॉट हॅपन? नट्टू काका, धर्मसंकटाचा खूप मोठा महापूर आला आहे. काय करायचं, कसं वाचायचं? शेठानीजींनी शपथ घातली आहे की टिफिन शेठजींना नाही द्यायचंय. हो, दॅट आय हर्ड, बट वाय? ते तर त्यांनी नाही सांगितलं, पण नट्टू काका, त्यांचा हुकूम मानावाच लागणार ना. लवकर उंदियो तयार झाला तर फटाफट टपूच्या पप्पांना दुकानात घेऊन जाईन. नाही नाही नाही, बागा भाऊलाच इथे बोलवून घेते. नको नको, बागा भाऊ इथे येतील त्याआधी तर मीच दुकानात पोहोचेन. टपूच्या पप्पांना उंदियो खायची खूप इच्छा आहे. मी त्यांची इच्छा नक्की पूर्ण करणार. अरे हो, बिचाऱ्या हाती भाऊने पण उंदियो नाही खाल्ला. मी दया वहिनींचा फोन. माझ्या बरोबर हॅलो, हा कोमल वहिनी, बोला ना दया वहिनी. हाती भाऊंचं जेवण झालं का? नाही का? मग त्यांना जेवायला देऊ नका. का? ते दुसरा उंदियो बस आता तयारच होईल, मी लगेच घेऊन येते. नाही नाही दया वहिनी, याची काहीच गरज नाहीये. मी दुसरी भाजी बनवते. नको नको कोमल वहिनी, तुम्ही दुसरी भाजी नका बनवू प्लीज. हाती भाऊंना उंदियो खायची खूप इच्छा आहे, मी लगेच घेऊन येते. हाऊ स्वीट. अच्छा, एक काम करते, मी तुम्हाला मदत करायला येते. नाही नाही कोमल वहिनी, थँक्यू. हे बघा उंदियो बनलाच आहे. हा, मी येते. बाय. अरे कमाल आहे. काय झालं कोमल? दया वहिनीने दुसरा उंदियो बनवला सुद्धा आणि त्या घेऊन सुद्धा येतात तुझ्यासाठी. अरे ही तर कमालच झाली. दयावहिनी तर दयावहिनीच आहेत बाबा, त्यांची बरोबरी तर कोणी करूच शकत नाही. अरे वा वा बाघा वा, टिफिन घेऊन आलास. शाबास शाबास. चला चला आता जेवायला बसूया. सॉरी नट्टू काका, बँकेतून यायला थोडा लेट झाला.
ते काय झालं की केबी भाऊ भेटले बँकेत. अहो शेठजी, केबी भाऊंचं एक पेमेंट बाकी होतं, त्याची आठवण करून द्यायची होती ना. नट्टू काका, आठवण करून द्यायची गरजच नाही पडली. केबी भाऊंनी स्वतःहून पेमेंट देऊन टाकलं. स्वतःहून पेमेंट दिलं. हो हो, हे घ्या. अहो शेठजी, तुम्ही बँकेत होता, मग हे डिपॉझिट करायचं ना. नट्टू काका, चेकवर तारीख बघा, 4 दिवसानंतरची तारीख आहे. हो हो हो, सॉरी सॉरी. 4 दिवसानंतर आठवणीने भरा. हा, हो हो हो. आज तर मज्जा आली. आजचा दिवस खूप लकी आहे. हा, केबी भाऊंचं पेमेंट समोरून मिळालं आणि आता जेवणात उंदियो पुरी मिळणार. बाघा, तू फटाफट टिफिन घेऊन गोडाऊन मध्ये ये. आपण तिघं मिळून ना उंदियो पुरीची पार्टी करूया. हा, अरे हा बाघा, हा माझा फोन जरा चार्जिंगला लाव बाबा. हो शेठजी. नट्टू काका, हे शेठजी तर उंदियो खाण्यासाठी उतावीळ झालेत. बापरे, आता काय करायचं? डोंट वरी बागा बॉय, जेव्हा आपण शेठजींना टिफिनच देणार नाही तेव्हा आपल्याला काही करायची गरजच पडणार नाही. जे काय करतील तेच करतील. हा हा हा, अरे बाघा टिफिन घेऊन आला नाही अजूनपर्यंत. नट्टू काका, इंटरकॉम. हं? शेठजी गोडाऊन मधून फोन करतायत. हां. काय हो, फोन उचला ना. बागा, तू कधीपर्यंत माझ्यावर अवलंबून राहणार? संकटांचा सामना करायला शिक. नट्टू काका, तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात. जर तुम्ही असताना मी फोन उचलला तर पूर्ण उंदिया गाव तुमच्याकडे बोट दाखवेल की नटेश्वर, हे संस्कार दिलेस तू बागेश्वरला. बागा, मानलं मी वयाने तुझ्यापेक्षा मोठा आहे, पण आपल्या दोघांमध्ये उंच कोण आहे? तू. मग तू फोन उचल. हे देवा, मला उंच का बनवलंस तू? थँक्यू देवा. हे फोन का नाही उचलत आहेत? हे दोघं दुकानातच टिफिन उघडून उंधियो खायला तर नाही बसले ना? अरे तुम्ही दोघं माझा फोन का उचलत नाही आहात? आणि तू टिफिन घेऊन गोडाऊन मध्ये का नाही आलास? सांगा ना तुम्ही. मी कसं सांगू? शेठजींनी तुला विचारलंय. अरे तुम्ही दोघं काय खेळ खेळताय? चलक चलाणू ओले गेर भाणू. बाघा, तू घरून टिफिन खरंच घेऊन आला आहेस ना? की हे बास्केट रिकाम आहे? नाही नाही शेठजी, बास्केट रिकामी नाही आहे. टिफिन घेऊन आलोय ना मी. शाबास. मग चल बाबा, हे बास्केट घेऊन गोडाऊन मध्ये. मी मगनला सांगतो थोडा वेळ तो दुकान सांभाळेल. हा, चल बाबा, खूप भूक लागली आहे. या या, चला चला. अरे चला, उभे काय आहात? शेठजी, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. नटू काका, आता काही नाही, जेवण झाल्यानंतर आरामात बोलूया. आता खूप भूक लागली आहे. चला जेवून घेऊया. चला. नाही नाही शेठजी, मला तुमच्याशी जेवणाबद्दलच बोलायचंय. हो तर जेवत जेवत बोलूया ना. चला. नाही नाही शेठजी, जेवता जेवता नाही बोलू शकत ना. का? अरे काय चाललं आहे तुमच्या दोघांमध्ये? अच्छा सोडा, मीच टिफिन घेतो. नाही नाही शेठजी, तुम्ही या टिफिनला हात नाही लावू शकत. हे बाघा, हे काय बोलतोयस तू? अरे दयाने माझ्यासाठी टिफिन पाठवला आहे. तू माझ्याच टिफिनला मलाच हात लावू देत नाही आहेस? नटू काका, काहीतरी बोला बोला. सॉरी शेठजी, शेठानीजींनी याला मनाई केलीये. दयाने. हो शेठजी, शेठानीजींनी सांगितलंय की काही झालं तरी हा शेठजीना टिफिन तू देऊ नकोस. दया स्वतः आधी टिफिन देते आणि मग ती स्वतः मनाई करते टिफिन द्यायला. हो शेठजी. का? ते तर त्याने नाही सांगितलं. अच्छा, काही हरकत नाही. ती तुमची शेठानी आहे ना, तर मी तुमचा शेठ आहे. हा, तुमच्या सेठानीपेक्षा पण मोठा आहे. आता मी सांगतोय की माझा टिफिन मला देऊन टाक, तर दे. चला आण. सॉरी शेठजी, बट फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड. म्हणजे वेलू ते पेलू. बघा, शेठानीजींनी सगळ्यात आधी आम्हा दोघांना बांधलेलं आहे, तर त्याच आम्हाला सोडवू शकतात. तुमच्या सांगण्यावरून आम्ही नाही सुटू शकत. दॅट इज इलिगल. बाघा. नाही शेठजी, बाघा. नाही शेठजी. खूप झाली मस्करी.
टिफिन देतोयस की नाही नाही टिफिन देतोयस की नाही नाही शेटजी, cheating हा, आहे. cheating तर cheating. नाही टिफिन देतोयस की नाही? cheating आहे का? टिफिन देतोयस की नाही ए, नटू काका काय करताय सॉरी. हा टिफिन देतोयस की नाही नट्टू काका सॉरी शेठजी. एक्सक्यूज मी सॉरी भाऊ आता लंच टाइम आहे दुकान बंद आहे 1 तासानंतर या हा बघा टिफिन देतो आहेस की नाही सॉरी शेठजी, मला माफ करा पण मी तुमचा टिफिन तुम्हाला नाही देऊ शकत. अरे रमेश कुठेस? भाऊ अभिनंदन, तुझी नोकरी वाचली. लवकर गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ये, इथे मस्त ब्रेकिंग न्यूज घडते. लवकर ये भावा. ओ भाऊ भाऊ कोणाला फोन लावलात तुम्ही माझा मित्र रमेशला, तो न्यूज रिपोर्टर आहे. ते काय, तो बिचारा रोज नवनव्या ब्रेकिंग न्यूज साठी भटकत असतो. याच्यापेक्षा चांगली ब्रेकिंग न्यूज काय होऊ शकते? शेठ बनला लाचार, भुकेलेल्या शेठवर नोकरांचा अत्याचार. नाही नाही भाऊ, आम्ही आमच्या शेटजींवर कोणताही अत्याचार नाही करत आहोत. ते काय, आम्ही रोज दुपारी असं 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 खेळतो. कारण काय, त्याने भूक अजूनच वाढते आणि जेवण्याची मज्जा दुप्पट होते म्हणून. तसंही तुम्हाला काय हवंय? मी असं ऐकलंय की या गल्लीत कोणी फेमस वडापाव आलाय. आज दिसत नाहीये तो. ओ अच्छा, तो नाही 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 भाऊ, आज तर त्याचा वीकली ऑफ आहे ना. आज तो या गल्लीत आपली गाडी नाही लावत. अरे रमेश, गडा इलेक्ट्रॉनिक्स सोड, अजून एक ब्रेकिंग न्यूज मिळाली आहे. लंच टाइमची नवी भीती, वडापाववाल्याने घेतली वीकली सुट्टी. हो यार, खरंच सांगतोय मी तुला. लवकर ये इथे. बघा खतरनाक भूक लागली आहे मला प्लीज तू ही मस्करी बंद कर बाबा माझा टिफिन दे बाबा प्लीज मला दे सॉरी शेठजी, माझा नाईलाज आहे हो. नाईलाज हो, शेठानीजींनी मला शपथ घातलीये की काही झालं तरी शेठजींना हा टिफिन तू देऊ नको. तू काय बोलतोयस मला काही समजत नाही आहे बाबा. दया एकतर मला स्वतःहून फोन करून विचारते की टपूचे पप्पा आज तुम्हाला जेवणात काय आवडेल. मी बोललो उंधियोपुरी, तर म्हणाली की ठीक आहे मी उंधियोपुरी बनवून पाठवते. मग ते टिफिन मध्ये तुझ्या बरोबर उंधियोपुरी पाठवते पण. आणि आता ती स्वतःच सांगते की टपूच्या पप्पांना टिफिन देऊ नका. हा टपूच्या पप्पांचा, हा बागा भाऊंचा आणि हा नट्टू काकांचा. हो लवकर रिक्षा मिळाली तर बरं होईल. टपूच्या पप्पांचा फोन, ते नक्कीच दुकानात पोहोचले असतील. नाही नाही नाही, आता फोन नाही उचलत. आता जर का खरं सांगितलं तर भुकेमुळे मला जास्त ओरडतील. सरळ दुकानात जाते, टपूच्या पप्पांना उंदीव खायला देते, त्यांचा राग शांत होईल. बरोबर आहे. हा चल दया, पळ लवकर. रिक्षा पण लवकर मिळाली तर बरं होईल. बघा आता फोन पण उचलत नाही आहे. बघा अहो नाही काही करत आहे. मी तुला शेवटचं विचारतो आहे, तू टिफिन देतो आहेस की नाही देणार आहेस. सॉरी शेठजी. वाटतंय की मला घरीच जावं लागेल. लवकर लवकर, बिचारे टपूचे पप्पा वाट बघत असतील. कधीपासून वाट बघत असतील. दया वहिनी, मस्त दया होतं. दया वहिनी, काय झालं? काही टेन्शन आहे का? खूप मोठी गडबड झाली आहे. काय झालं? महिला मंडळाला जी भीती होती तेच झालं फायनली. हो भिडे हो, आणि हा जेठालाल जेवणाच्या बाबतीत लहान मुलांसारखा आहे. जर बरोबर नाही मिळालं ना तर एकतर रागवेल किंवा रुसून बसेल. तेच ते टेन्शन आहे. म्हणून तर आता टपूचे पप्पा बँकेतून दुकानात येतील, दुकानातून मी दुकानात जाईन आणि मग तिथून दुकानात नाही नाही, समजलं समजलं समजलं. सॉरी, आम्ही जरा घाईत आहे. मी नंतर बोलते. हा भिडे बहिणी, प्लीज माझं एक काम कराल. हा बोला ना. हा उंदी आहे, तुम्ही पकडा. हा. तुम्ही हा उंदी जरा कोमल बहिणींना द्याल का प्लीज. हो हो देते दया वहिनी. थँक्यू मी नंतर बोलते. हो, 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 बाय, बाय, सावकाश, बाय. दया वहिनी ऐका ना, हा? कशा जाणार तुम्ही? अहो रिक्षाने. अहो पण नाक्या
फाट्यावर रिक्षा लवकर मिळते कुठे? एक काम करा, अहो तुम्ही लवकर स्कूटरवरून सोडून या ना. हो सोडू शकतो. या 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 काही हरकत नाही. चला. तुम्ही सकाळी बापूजींना सांगत होता ना की तुमच्या स्कूटरचा अजून नंबर नाही आलाय. मग जर आपण स्कूटर घेऊन गेलो आणि रस्त्यात ट्रॅफिक पोलिसने आपल्याला थांबवलं तर अजून त्रास होईल. तुम्ही चिंता करू नका, मी जाईन. हा ओके. दयाबहिणी यावेळी तुम्हाला जो त्रास होतोय ना त्याच्या पुढे तो त्रास काहीच नाहीये. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका. तू जा, मला पटकन चावी आणि हेल्मेट दे. हा, हे घ्या. हो हो टाक टाक. पकडून हा. लवकर लवकर. भिडे भाऊ, हा, 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 हा. तुम्ही जरा फास्ट चालवा ना. फास्ट चालवा जरा. हा, हो हो हो. ही दया काय खेळ खेळत आहे काही समजतच नाही आहे. थोडं लवकर चालवा भाऊ. अरे भाऊ जरा लवकर चालवा, सायकलवाला पण पुढे निघून गेला. दयाबहिणी तुम्ही शांत बसा, आपण पोहोचू. तुम्ही प्लीज हायपर नका हो. प्लीज प्लीज. लवकर चला भिडे भाऊ, जरा लवकर चला. थोड्या वेळात पोहोचू आपण. बाजूला घ्या, बाजूला घ्या. त्याची भीती होती तेच झालं अरे भिडे देवा. भाऊ. लायसन्स दाखवा. साहेब यांच्याकडे लायसन्स आहे. अहो ताई, लायसन्स असेल तरी बघणं आमचं काम आहे. लायसन्स दाखवा. साहेब पोलीस भाऊ जरा लवकर चेक कराल, आम्हाला लवकर पोहोचायचंय. घाई होती तर घरून लवकर निघायचं होतं ना. आत्माराम तुकाराम भिडे. ओहो, बिचारे टपूचे पप्पा आता भुकेने व्याकुळ होऊन मलाच आठवत असतील. हाय जेठाजी. बबिताजी, ये थांबव. अरे सॉरी. ओ बबिताजी, सॉरी मी जरा विचारा. माझे पैसे. हो बाबा. बबिताजी एक मिनिट. अरे बाबा, हे घे तुझे पैसे. सॉरी बबिताजी, माझं लक्ष नव्हता. प्लीज तुम्ही वाईट वाटून No, घेऊ it's नका. okay. नाही तुम्ही हाय बोलत आणि मी असं अरे सॉरी. नो प्रॉब्लेम, इट्स ओके. तसं काय झालंय, तुम्ही आज इतक्या लवकर घरी परत आलात? लेट मी गेस. येस. तुम्ही उंधियो खायला आलात, राईट? पिताजी, तुम्हाला कसं माहित? हो तुम्ही तर अंतर्ज्ञानी झाला आहात. अहो नाही असं काही नाहीये. ऍक्च्युली सकाळी आम्ही सगळ्या जणी भाजी घेत होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की आज त्या तुमच्यासाठी स्पेशल उंधियो बनवणार आहे. हो मला पण फोन करून तिने सांगितलं की तुम्ही बागा भाऊना वेळेवर पाठवा, मी टिफिन मध्ये स्पेशल उंधियो पुरी पाठवेन. तिने टिफिन पण पाठवला, पण नंतर अचानक बागाला फोन करून सांगितलं की नाही, माझी शपथ आहे तुम्ही टपूच्या पप्पांना टिफिन देऊ नका. समजत नाही आहे काय करते आहे. असं वाटतं की दयाबाईंनी घरी गरमागरम उंधियो तुम्हाला आपल्या हाताने खायला देणार आहे. नाही जर असं असतं तर मला फोन करून बोलली असती ना. उलट मी तिला फोन करतोय तर फोन उचलतच नाही आहे. कदाचित तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केला असेल. अरे इथे मला भूक लागली आहे आणि तिला सरप्राईज खेळायचं आहे. नाही मी फक्त गेस करते, मला काही माहित नाहीये. जस्ट अ सेकंड. हा हॅलो. हो मी बस आलेच. 2 मिनिटं. ओके जेठाजी, माझी मैत्रीण माझी वाट बघते. हा मी तुम्हाला नंतर भेटते. बाय. एन्जॉय. ओके. ये सरप्राईज वाली. ओ भिडे साहेब, मी गाडीचे पेपर्स मागतोय आणि तुम्ही मला बिल दाखवताय. हा पण पेपर्स अजूनपर्यंत. ओ TC नंबर म्हणजे गाडी नवीन आहे. गाडीचं रजिस्ट्रेशन अजून झालं नाही आणि गाडी घेऊन रस्त्यावर फिरायला निघालात. नाही फिरायला नाही निघालोय. तो थोडा नाईलाज होता ओ, आज. सर, आजच्या जमान्यात कोणाचा नाईलाज नसतो. बघा माझा पण नाईलाज आहे ना तुमच्यावर कारवाई करण्यासाठी. नको साहेब, हे तर शिक्षक आहेत. हो तर तुम्ही शिक्षक आहात आणि शिक्षक असून सुद्धा नियमांचं पालन नाही करत. तुम्हाला फाईन तर होणारच होणार.
काय संकट आहे. दया, अगं दया, दरवाजा उघड. पोलीस भाऊ प्लीज आम्हाला जाऊ द्या ना. यात यांची काहीच चूक नाहीये. हे सगळं उंदिओमुळे झालंय. हा उंदियो? यो उंदियो कोण आहे? हो उंदिओ. हा उंदिओ डब्यात आहे. हे गुजराती डिश आहे. काय? हो यात आम्ही खूप साऱ्या भाज्या घालतो. वालोद, सुरती पापडी, रवैया, टोमॅटो, तोंडली आणि मेथीची मुठी. ताई मला रेसिपी नका सांगू, जरा मुद्द्याचं बोला. ते टपूचे पप्पा माझे पती आहेत ना, त्यांना उंदिओ खूप आवडतो. तर मी त्यांच्यासाठी उंदिओ बनवला होता, पण चुकून मी त्याच्यात जास्त मीठ टाकलं आणि तो मी दुकानात पाठवला पण होता. तुम्हाला खरं वाटणार नाही साहेब, पण जेव्हा पण मी माझ्या पतीसाठी स्वादिष्ट जेवण बनवते ना, तेव्हा काही ना काहीतरी गडबड नक्कीच होते. सेम केस. माझी बायको पण जेव्हा काही चांगलं जेवण बनवते, काही ना काही गडबड त्यात होतेच. तुमच्या बायकोचं नाव पण दया आहे? नाही नाही, तिचं नाव दीपाली आहे. राशी तर एकच आली ना साहेब. दयावहिनी उंधियो बद्दल तर साहेब मी माझ्या पतीसाठी नवाच दुसरा उंदिओ बनवला आणि हा देण्यासाठी मी दुकानातच जात होते. तेव्हा बिचारे भिडे भाऊ आणि त्यांची पत्नी बोलले की दया बहिणी तुम्हाला रिक्षा नाही मिळणार, म्हणून ते आता मला दुकानात सोडायला येत होते. अगं दया, दरवाजा उघड. खतरनाक भूक लागली आहे. हे बघा प्लीज तुम्ही मला जायला द्या. माझ्या पतीला खूप भूक लागली असेल. जर मी माझा पत्नी धर्म निभावू शकले नाही तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. प्लीज जाऊ द्या ना. बस ताई बस. मी तुमच्या भावना समजू शकतो. माझी बायको पण आपला पत्नी धर्म निभावण्यासाठी नेहमी काळजी करते. ती पण तुमच्यासारखीच खूप भोळी आहे. हे घ्या. थँक्यू. आता तर मी तुम्हाला जाऊ देतो, पण जर तुम्ही परत नियमांचं पालन नाही केलं तर तुम्हाला फाईन नक्की होईल. हो नक्की. दया, जर दरवाजा नाही उघडलास तर मी दरवाजा तोडून टाकेन. तोडू? याला तर कुलूप लावलंय. अरे कुठे निघून गेली दया आता? अरे देवा, फोन पण दुकानात राहिला. अंजली वहिनींना माहित असेल. अरे सांभाळा जेठा भाऊ. काय झालं, पडलात कसे? माहित नाही बाबा. असं वाटतंय की तुम्हाला वीकनेस आला. काहीतरी खात जा यार. जेवण आहे पण जेवता येत नाही आहे बाबा. काय म्हणजे? नाही काही नाही. थँक्यू हा भाऊ. या तुम्हाला कुठे जायचं मी सोडतो. चला कुठे जायचंय, सांभाळून चला. अरे बाबा, इतका पण कमजोर नाही झालो आहे मी स्वतःला सांभाळेन. ठीक आहे, तुम्ही जा. अच्छा ठीक आहे, तर 2 पावलं चालून दाखवा. अरे बाबा थँक्यू, तुम्ही मला मदत केली. थँक्यू. गरज नाही आहे, तुम्ही जा प्लीज जा. 2 पावलं चालून दाखवा म्हणे. अरे जेठा भाऊ या. नको अंजली वहिनी, मला फक्त एवढं सांगा, दया कुठे गेली आहे? दया वहिनी मला नाही माहित, पण इथेच कुठेतरी गेल्या असतील. अच्छा, आमच्या घराची चावी द्या ना. चावी माझ्याकडे नाहीये. आमच्या घराची एक चावी तुमच्याकडे असते ना? हो जेठा भाऊ, नेहमी असते. पण काही दिवस आधी बापूची चावी घेऊन गेले होते ना, त्यानंतर परत नाही दिली. ओहो. काय झालं जेठा भाऊ, काही प्रॉब्लेम? अहो ते मला सर अंजली वहिनींना सांगितलं की मला जबरदस्त भूक लागली आहे, तर त्या तर मला घासपूस खायला देतील. नको. जेठा भाऊ, अरे ते मला काय? ते मला थोडं डोकं दुखतंय, जास्त काही नाही. ओ, तर तुम्ही आत या ना, मी तुम्हाला औषध देते. नको औषध घेणे एवढं जास्त डोकं दुखतं नाही आहे ते. नाही आहे. पण तरीही जेठा भाऊ, औषध घेतलं तर तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही थांबा, मी औषध घेऊन येते. अंजली वहिनी जरा ऐका. अरे ए काय करतो? ए रॉंग साइड. मूर्ख, काही अक्कल वगैरे आहे की नाही? ठीक आहे, रॉंग साइडने सायकल चालवतोय. सायकल साठी कुठला रॉंग आणि राईट असतो? ही गाडी थोडी आहे. अरे याला काय अर्थ? आता टक्कर झाली असती तर? नुकसान तर माझंच झालं असतं ना. तुमची तर गाडी आहे, माझी तर सायकल आहे. हा बघ, एक तर चूक केली आणि वरून वाद घालताय. अरे भाऊ जाऊ दे ना प्लीज. सॉरी, यांच्याकडून चूक झाली, माफ करा ना आता. दया बहिणी, सॉरी
भिडे भाऊ जाऊ दे ना यांना, चूक झाली यांची, माफ करा ना. उद्या बाबा हो 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 जा 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 बाबा जा जा सॉरी सॉरी. काय सॉरी जाऊ दे ना भिडे भाऊ. सॉरी बोललं तर झालं ना. चला जा पुढे. लवकर. कुठून कुठून येतात काही कळत नाही. कुठे निघून गेली दया? जेठा भाऊ घ्या, औषध घेऊन टाका. नको नको अंजली वहिनी, याची काहीच गरज नाही आहे. हो घ्या जेठा भाऊ, याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. अंजली वहिनी बघा, डोकेदुखी अर्धी तर ठीक पण झाली. हे बघा, हे खाऊन पूर्ण ठीक होईल. हे आयुर्वेदिक आहे. खा ना जेठा भाऊ, प्लीज खा. ए, खाऊन टाका. घ्या ना. काय नशीब आहे माझं, स्वादिष्ट उंदियोच्या जागी कडू औषध खावं लागतंय.